Hello students, welcome to my YouTube channel. I am Shahji Thomre sir from Sholapur, presenting English grammar voice. Students, in my previous videos, I have covered the difference between active and passive voice. मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्ह मधला फरक सांगितलेला आहे. नंबर 2 व्हिडिओमध्ये जस्ट आय हॅव कवर्ड द पॅसिव्ह व्हॉइस ऑफ simple present tense, simple past tense and simple future tense. In this video, I am going to the passive voice conversion of active into passive voice. Active च passive करणे and in this video I am going to cover passive voice of present continuous tense, present continuous and the passive voice of past continuous tense. So students, watch this video till the end. Video end पर्यंत पहा and don't forget to subscribe my YouTube channel. So the passive voice of present continuous tense and past continuous tense. No passive voice of future continuous tense. फक्त continuous tense मध्ये present continuous tense आणि past continuous tense याचंच फक्त passive voice होत आहे. So let us start. The passive voice of present continuous tense. Passive voice of present continuous tense. Present continuous. अपूर्ण वर्तमानचं पॅसिव्हाइज करताना काय करावं लागेल? सी द कन्स्ट्रक्शन फर्स्ट. स्टुडंट्स, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना सुरुवातीला असेल ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट नंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये एम ऑर इज ऑर आर प्लस वर्बला पुढे आयएनजी प्रत्यय असतो. इथं आपण एम इज आर तर घ्यायचंच आहे. एम इज आर प्लस इथं बीइंग लिहायचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एम बीइंग, इज बीइंग, आर बीइंग. एम बीइंग, इज बीइंग, आर बीइंग प्लस V3 and plus subject in passive form or passive voice. So students, understand the construction first. Present continuous tense passivize करताना पहिल्यांदा असेल ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट नंतर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जर एम किंवा इज किंवा आर असेल तर पॅसिव्ह करताना एम बीइंग, इज बीइंग, आर बीइंग घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचा आहे, V3 घ्यायचं आणि तुमचा सब्जेक्ट जर समजा प्रोनाउन मध्ये असेल त्याचं व्यवस्थित कन्व्हर्शन आपण पॅसिव्ह मध्ये करायचं आहे. आय असेल तर मी, वी असेल तर अस, यूचं यू, हीचं हिम, शीचं हर, तेचं देम. And subject is, suppose it is form of noun. जर समजा तुमच्या वाक्याचा कर्ता सेंटेन्सचा सब्जेक्ट जर नाउन असेल तर आहे तसं लिहायचं आहे. सो इथं आपल्याला बाय प्लस सब्जेक्ट लिहावा लागेल. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. बाय लिहून आपल्याला पुढे सब्जेक्ट लिहायचा आहे. बाय प्लस सब्जेक्ट इन पॅसिव्ह व्हॉइस. ऑब्जेक्ट
एम बिईंग, इज बिईंग, आर बिईंग प्लस V3 घ्यायचं प्लस बाय घ्यायचं आणि प्लस सब्जेक्ट इन पॅसिव्ह फॉर्म असं घ्यायचं आहे. सो स्टुडंट्स, अंडरस्टँड द कन्स्ट्रक्शन फर्स्ट. इम्पॉर्टंट थिंग आहे, ऑब्जेक्ट कॉमन आहे, V3 आहे, बाय आहे, सब्जेक्ट आहे. फक्त एम बिईंग, इज बिईंग, आर बिईंग हे सगळ्यात मला महत्वाचं घ्यायचं आहे. नाउ सी द एक्झाम्पल्स. Examples. Example number 1. He is making a kite. He is making a kite. Students, the given sentence is ing sentence मध्ये आहे. या सेंटेन्स सब्जेक्ट आहे ही, मेकिंग वर्ब आहे and a kite is a object. Now begin with object, a kite. After that, active voice मध्ये जर am or is or are यापैकी हेल्पिंग वर्ब असेल आणि पुढे ing प्रत्यय असेल तर आपण पॅसिव्ह करताना am being, is being, are being. काइट सिंग्युलर आहे, is घ्यायचं, पुढे being घ्यायचं आहे आणि मेकिंगचं V3 वर्ब पास्ट पार्टिसिपल मेक, मेड, मेड, पुढे घ्यायचं बाय, हीच पॅसिव्ह मध्ये घ्यायचं आहे हिम. सो द आन्सर इज अ काइट इज बीइंग मेड बाय हिम. नाउ वी विल सी another example of passive voice. The sentence, if the sentence is in present continuous tense. So sentence number 2. The peon is ringing. The peon is ringing the bell. The peon is ringing the bell. Now convert the sentence into passive voice. Students, in this subject, in this sentence, the peon is the subject, ringing is the verb, and the bell is the object. So the answer is the bell. M is or ing असेल तर am being, is being, are being. बेल सिंग्युलर आहे, is घ्यायचं, पुढं being घ्यायचं आहे, रिंगिंग, रिंग, रँग, थर्ड फॉर्म आहे रंग, RUNG, रंग, पुढे घ्यायचं आहे बाय, सब्जेक्ट आहे द पिओन ॲज इट इज, त्याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही. इफ द सब्जेक्ट इज इन द फॉर्म ऑफ नाउन, राईट ॲज इट इज. द इम्पॉर्टंट चेंज विच यू हॅव मेड हिअर इज, ऑब्जेक्ट तर आहेच आपण घेतोच. जर ऍक्टिव्ह मध्ये एम इज आर ing असेल, पॅसिव्ह मध्ये एम बिईंग, इज बिईंग, आर बिईंग, V3 आपण घेतोच, पुढे बाय घ्यायचं आणि पुढे सब्जेक्ट घ्यायचा आहे. सो दिस इज द आन्सर. नाउ स्टुडंट्स, we will see the example of past continuous tense. जर समजा दिलेलं सेंटेन्स हे जर समजा पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स मध्ये असेल तर त्याचं पॅसिव्हाइज करताना आपण ती रचना पाहूया. सुरुवातीला सी द कन्स्ट्रक्शन. स्टुडंट्स, आपण ऑब्जेक्ट न सुरुवात करतो सुरुवातीला, त्यानंतर आपल्याला जर समजा दिलेल्या सेंटेन्स मध्ये वॉज किंवा वेअर प्लस ing असेल ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये तर तो टेन्स असतो पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स. वॉज वेअर प्लस ing असेल तर पॅसिव्ह करताना आपण काय करतो, वॉज बिईंग किंवा वेअर बिईंग घेतो. वॉज वेअर बिईंग, वॉज बिईंग और
वेअर बिईंग, प्लस आपण घेतो V3, प्लस घ्यायचं बाय, आणि प्लस आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट जर समजा प्रोनाउन असेल आपल्याला चेंज करायचं आहे, नाउन असेल आहे तसं घ्यायचं आहे. सो द स्टुडंट्स, construction of passive voice when the sentence is in past continuous tense, त्याचं passive voice करताना see the changes. ऑब्जेक्ट के सुरुवातीला घ्यायचं आहे was being or were being, V3 घ्यायचं, by घ्यायचं आणि सब्जेक्ट घ्यायचं. दिस इज द कन्स्ट्रक्शन. रचना आहे बघा. याचा आपल्याचं एक एक्झाम्पल घ्यायचं आहे. एक्झाम्पल ऑफ पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स. आपलं एक्झाम्पल घ्यायचं आहे. The gardener was watching the plants. The gardener was watching the plants. Students, read the example very carefully and listen the explanation. The gardener is the subject, watching is the verb, the plants is the object. Convert active into passive voice or begin with the plants, rewrite the sentence. म्हणजे प्लांट्स सुरुवात करा म्हणजे ऑब्जेक्ट सुरुवात करा म्हणजे पॅसिव्ह वॉइस करा. त्याचा अर्थ असा होतो. सो द ऑब्जेक्ट इज द प्लांट्स. आता ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जर वॉज वेअर प्लस ING असेल, सेंटेन्स असते पास्ट कंटिन्युअस टेन्स. वॉज ऑब्लिक वर प्लस ING असेल तर आपण वॉज बिईंग किंवा वर बिईंग घ्यायचं. प्लांट्स आहे प्लुरल, पण आपण काय घ्यायचं, वेअर घ्यायचं, पुढं बिईंग घ्यायचं. बिईंग नंतर वॉचिंगचं पास्ट पार्टिसिपल वॉच्ड बाय द गार्डनर. दिस इज द आन्सर. सो आपण ऑब्जेक्ट घेतलेला आहे द प्लांट्स, वर प्लस बिईंग आहे, V3 घ्यायचं, बाय घ्यायचं आणि पुढं सब्जेक्ट आहे नाउन फॉर्म मध्ये द गार्डनर ऍज इट इज. वन मोर एक्झाम्पल वी कॅन डिस्कस हिअर. Rahul was writing a storybook. Rahul was writing a storybook. Students, Rahul subject, writing verb, a storybook object. Begin with a storybook, rewrite the sentence. Object आहे a storybook. Was were plus ING असेल, was being or were being. storybook सिंग्युलर आहे, was घ्यायचं, पुढे being घ्यायचं. रायटिंगचं थर्ड फॉर्म आहे रिटर्न, राईट, रोट, रिटर्न बाय, नाउन आहे सब्जेक्ट ऍज इट इज, नो चेंज. सो द आन्सर, अ स्टोरी बुक इज ऑब्जेक्ट. त्यानंतर वॉज बिईंग, कारण सेंटेन्स आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. ऍक्टिव्ह मध्ये वॉज वेअर प्लस ING असेल तर आपण वॉज बिईंग किंवा वेअर बिईंग घ्यायचं. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना आपण V3 घेतो, रिटर्न आलं, पुढं बाय आणि पुढं सब्जेक्ट आहे राहुल, नाउन फॉर्म मध्ये आहे.
आहे तसं लिहायचं आहे. So students, in this video I have covered the passive voice of present continuous tense and past continuous tense, concept, construction and few examples. I hope that you will understand and subscribe my YouTube channel, that you will get more and more videos of grammar in a very easy and simple language. Thank you so much.